365 दिवसांची प्रदीर्घ प्रतीक्षा आणि अखेर तो सुवर्णाचा क्षण आला. ज्ञानोबा माऊलींची पालखी जेव्हा तरडगावात दाखल होते तेव्हाचा हा नयनरम्य सोहळा, वर्षभरापासून ज्या क्षणाची तरडगावचे नागरिक चातकासारखी वाट पाहत होते, तो डोळे दिपवणारा क्षण कसा साजरा झाला पहा थेट आणि आहे तसाच. संतांनी वारीच्या आणि दर्शनाच्या याच ओढीबद्दल सुंदर लिहून ठेवलंय. कधी देखेन चरण हेचे माझे डोळे लागो पाहत, आस लागली अंतरी कधी भेटसी विठ्ठल माऊली. होय, हीच ती अंतरीची आस आहे. मनात माऊलींच्या दर्शनाचा ध्यास घेऊन बसलेल्या तरडगावकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. माऊलींच्या चरणस्पर्शाने संपूर्ण तरडगाव पावन झालं. तरडगावकरांचा हा भक्तीचा महापूर पाहून जर तुमच्याही अंगावर काटा आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये माऊली लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा.